पहिली गोष्ट, आता आपण काय करतोय, इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस हा जो काही टॉपिक आहे ह्या टॉपिकला आपण आता सुरुवात करत आहोत. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन. All human beings require different types of goods and services to satisfy their needs. So they keep themselves busy and do some activity throughout their life. All activities can be classified as economic and non-economic activity. Human activity, non-economic activity, economic activity bifurcates into business, profession and employment. बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे काही डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये ह्युमन बिंग म्हणजे काय, आपण सगळे स्वतः म्हणजे नॉर्मल सिनारिओ मध्ये प्रत्येकाला वेगवेगळे गुड्स पाहिजे असतात, सर्व्हिस पाहिजे असतात टू सॅटिस्फाय देअर नीड्स. म्हणजे ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डे टू डे ऍक्टिव्हिटी आपल्याला लागत असते. तर ह्या ज्या काही डे टू डे ऍक्टिव्हिटी लागतात, तर ह्या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला काय करावं लागतं की आपण जे डे टू डे मध्ये ऍक्टिव्हिटी करणार आहे त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काय, एक तर तुम्हाला त्या नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असू शकतात किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असू शकतात. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट हे 3 मेन कॅटेगरीज पडतात. 3 मेन कॅटेगरीज काय आहेत, बिझनेस म्हणजे जे लोक बिझनेस करतात ते, प्रोफेशन म्हणजे डॉक्टर, इंजिनियर हे काय आहेत प्रोफेशन, आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे जे लोक आपलं जॉब करत असतात. अशा प्रकारे त्याच्यातनं मॉनिटरी कन्सिडरेशन आपल्याला भेटत असतं, त्याला आपण काय म्हणत असतो, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असं म्हणत असतो. तर पहिला पॉइंट होता नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आर दोज human activities which are performed to satisfy personal, social, religious, cultural and sentimental requirement without monetary expectations. बेसिकली काय आहे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, काय विदाउट मॉनिटरी एक्सपेक्टेशन्स, म्हणजे जे काही तुम्ही करताय की ज्याच्यात तुम्हाला मॉनिटरी एक्सपेक्टेशन नाही आहेत, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या काय म्हणून डिफाईन होत असतात, तर नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणून डिफाईन होत असतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, रीडिंग बुक, सर्विंग पीपल, कुकिंग बाय मदर. तर जसं मी मागाशी पण तुम्हाला एक उदाहरण दिलं तर की मित्राबरोबर चहा पिणं, ह्या ऍक्टिव्हिटी काय तुमच्या नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मीन्स ऍक्टिव्हिटी दॅट इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कॉम्पिटिशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस फॉर मनी ऑर मनीज वर्थ. कशासाठी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की ज्या काही प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड consumption of goods, म्हणजे प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, कंझम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस फॉर money and money's worth at all level within a society is called economic activity. की जे सोसायटीसाठी आपण ज्या गोष्टी प्रोड्यूस करतो, त्या डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतो, किंवा ते स्वतः आपण कन्झम्पशन करून, सर्व्हिस कन्झम्पशन किंवा गुड्स कन्झम्पशन करून त्यातनं मॉनिटरी वर्थ किंवा मनी जनरेट करत असतो कुठल्याही लेवलला, तर दॅट इज कॉल्ड द इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, वर्कर वर्किंग इन द फॅक्टरी, दस इकॉनॉमिक फॅसिलिटीज अर्निंग लाईव्हलीहूड. म्हणजे आपण जे जगण्यासाठी जिथनं जिथनं पैसे गोळा करतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय ह्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी येतात. म्हणजे तुम्ही तुमचे जे नीड्स आहेत त्या नीड्स सॅटिस्फाय करायला, ह्युमन बिईंगचे नीड्स सॅटिस्फाय करायला तुम्ही काय करत असता, पैसे अर्न करत असता, मनी अर्न करत असता. आणि तो मनी कसा स्पेंड करायचा, द मनी विच इज स्पेंड बाय द ह्युमन, काय म्हणतात, human activities like buying day to day goods, सर्व्हिसेस, की ज्या गोष्टी आपल्याला डे टू डे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी लागतात अशा गोष्टी आपण काय करत असतो, परचेस करत असतो. किंवा जे काही सर्व्हिसेस आहेत, किंवा समजा आता एखादं आपण काम का करतो, तर बाबा आपलं लाईफ चांगलं राहायला पाहिजे, की बाबा मला चांगले कपडे घेता आले पाहिजे, मला चांगलं सोशल जे राहणीमान आहे माझं ते वाढलं पाहिजे, त्यासाठी आपण पैसे कमवत असतो. तर जसं जसं म्हणजे तुम्ही एका ठिकाणाहून पैसे कमवता आणि दुसरीकडे ते पैसे स्पेंड करता, दॅट इज कॉल्ड द इकॉनॉमिक
activity. When we will discuss in the economic activity, there is a three types of subcategories, like a business, second profession, and third employment. So we can see the first, the business activities. पहिला आपण काय बघणार आहोत, बिझनेस ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. Business activity. Business represents organized efforts by the individual or group of individuals. It is a systematic attempt by a business person to produce goods, service, and sell them in the market to reap the rewards by the way of profit. It satisfies multiple and complex needs of the society. म्हणजे बिझनेस म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स एकत्र येऊन काय करतात, समाजासाठी सिस्टमॅटिक वेमध्ये की त्यांच्या ज्या नीड्स आहेत किंवा त्यांना ज्या गुड्स लागणार आहेत त्या सगळ्या गुड्स काय करायचं काम करतात, प्रोड्यूस करायचं काम करत असतात किंवा सर्व्हिसेस प्रोड्यूस करायचं आणि सेल देम टू द मार्केट, आणि काय करत असतात, मार्केटमध्ये सेल करायचं काम करत असतात. टू रिप द रिवॉर्ड्स बाय वे ऑफ प्रॉफिट. इट सॅटिस्फाय मल्टिपल अँड कॉम्प्लेक्स नीड्स ऑफ द सोसायटी. ते जेव्हा ते मार्केटमध्ये ह्या गुड्स सेल करत असतात, सर्व्हिसेस सेल करत असतात, त्याचा रिवॉर्ड काय भेटत असतो त्यांना, बाय वे ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय, तुम्हाला जो भेटलाय तो काय, मॉनिटरी, जे काय मॉनिटरी मॉनिटरी रिवॉर्ड जो आहे तो म्हणजे काय, प्रॉफिट आहे इथं. जर समजा एखादी गोष्ट तुम्ही प्रोड्यूस केली, बिझनेसमॅन काय करत असतो, समजा आपण एखाद्या आपल्या शॉपकीपरचं उदाहरण घेऊ, तो काय करत असतो, किराणा मालाचा जो शॉपकीपर आहे तो काय करत असतो की बाबा तो साखर तुम्हाला विकतो. तो कितीला विकतो, 40 रुपयाला तुम्हाला साखर विकतो, आणि तो विकत कितीला घेतो, जी काही बनवलेली प्रोड्यूस गुड्स ॲज अ तर जे काही प्रॉफिट झालेला आहे तुमचा, तो सगळा प्रॉफिट तो काय करत असतो, म्हणजे जी काही साखर त्यानं विकली तुम्हाला 40 रुपयाला, तर त्या साखर तो विकत कितीला घेतो, तर तो 38 रुपयाला तो मोठ्या दुकानदाराकडनं विकत घेतलेली असते ती साखर तुम्हाला तो 40ला विकतो. म्हणजे हे जे काही 2 रुपये आहेत मधले, हा त्याचा काय प्रॉफिट आहे, हा काय झाला त्याचा बिझनेस आहे. तर ह्या केसमध्ये production of goods actually means marketing of goods. It may be agriculture product or finished goods produced in factories. Goods can be produced with the manpower or with the help of machines. Cultivating, for example, cultivating pieces of land and growing fruits grain is an example of agriculture production. However, converting oil seeds into edible oil with the help of manpower as well as machine power is an example of manufacturing of goods. एक लक्षात घ्या, आता आपल्याला इथे त्यांनी काय सांगितलंय, प्रोडक्शन ऑफ गुड्स ऍक्च्युअली मीन्स मेकिंग गुड्स. म्हणजे जे काही प्रोडक्शन ऑफ गुड्स म्हणजे जे गुड्स आपण प्रोड्यूस करतो, म्हणजे त्यांनाच आपल्या दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण त्यांना, मेकिंग ऑफ गुड्स. म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रोड्यूस केली आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे ते आपल्याला काय करावे लागते, क्रिएट करावी लागते. इट मे बी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट और फिनिश प्रोडक्ट इन फॅक्टरीज. ज्या काही गुड्स असतील, आता उदाहरणार्थ साखर, साखर जेव्हा तुम्हाला मी आता उदाहरण दिलं त्याचं प्रोडक्शन कुठं होतं, तर फॅक्टरीमध्ये होतं, साखर कारखान्यामध्ये त्याचं प्रोडक्शन होतं. पण ते प्रोडक्शन होण्यासाठी तुम्हाला काय लागतं, रॉ मटेरियल लागतं. ते कुठून येतं, तुमचं ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. शुगर केन काय ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे तुमचं, तर त्याच्यातनं त्या गोष्टी येत असतात. आणि ऑर फिनिश गुड्स प्रोड्यूस इन द फॅक्टरी. जे काही फिनिश गुड्स आहेत ते कुठं तयार होतात, फॅक्टरीमध्ये तयार होत असतात. गुड्स कॅन बी प्रोड्यूस विथ मॅन पॉवर और विथ द हेल्प ऑफ मशीन्स. गुड्स कॅन बी प्रोड्यूस विथ द मॅन पॉवर और विथ द हेल्प ऑफ मशीन. ज्या काही गुड्स आहेत त्या दोन्हीच्या मदतीनं काय केल्या जातात, प्रोड्यूस केल्या जातात. आता जेव्हा साखर प्रोड्यूस करायची तेव्हा
कितीतरी लोक काम करत असतात. साखर कारखान्यातल्या मशीन काम करत असतात, त्या मशीनवर काम करणारा कामगार आहे, ऊस तोडणारा कामगार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचे एफर्ट्स बनवून शेवटी काय होतं, आपलं प्रोडक्ट तयार होत असतं. कल्टिवेटिंग पीसेस ऑफ लँड अँड ग्रोईंग फ्रूट्स ग्रेन इज अन एक्झाम्पल ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. म्हणजे जे काय आपण शुगर केन प्रोड्यूस करतोय ते काय ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे. हाऊएव्हर कन्व्हर्टिंग ऑइल सीड्स इंटू इटेबल ऑइल, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं, कन्व्हर्टिंग शुगर केन इंटू अ शुगर with the help of manpower as well as a machine power is an example of manufacturing of goods. म्हणजे शुगर मॅन्युफॅक्चरिंगची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स म्हणतो. की बाबा जे काही आपले शुगर केन्स आहेत कन्व्हर्टेड इंटू शुगर क्यूब, त्याला आपण काय म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स असं म्हणतो. डिस्ट्रीब्युशन इन्क्लूड्स मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इट्स involves transport, warehousing, and warehousing, advertising, which facilitates the transfer of goods from producer to the final consumer. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी की ट्रान्सपोर्ट आहे, वेअरहाऊसिंग आहे, ॲडव्हर्टायझिंग ॲक्टिव्हिटीज, ह्या गोष्टी आपल्या काय करत असतात, जे काही गुड्स प्रोड्यूस केलंय ते कुठं फायनल कस्टमर पर्यंत द्यायचं करत असतात. तर एक लक्षात घ्या, बिझनेसमध्ये काय आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट प्रोड्यूस करून ती ॲट द एंड कस्टमर पर्यंत पोहोचवायची. मग ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं, रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग पासनं ते फिनिश प्रोडक्ट तुमच्या एंड कस्टमर फायनल कस्टमर पर्यंत ट्रान्सफर करायचं काम बिझनेसमध्ये होत असतं. ह्याच्यात पण एक प्रकारची चेन आहे, ती जी चेन आहे ती आपण पुढं निवांत पुढं शिकणार आहोत. डेफिनेशन ऑफ बिझनेस. Business activities are all these human activities which are directed toward the production and processing of wealth. प्रोफेसर हॅनीनं काय सांगितली डेफिनेशन, की बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऑल ह्युमन ऍक्टिव्हिटीज. बेसिकली त्यांनी काय सांगितलं, ऑल दोज ऍक्टिव्हिटीज कशाच्या, ह्युमन ऍक्टिव्हिटीज विच आर डायरेक्टेड टुवर्ड द प्रोडक्शन. त्यांचं मेन काय उद्देश काय, प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. बेसिकली काय, प्रोडक्शन अँड प्रोसेस करून काय क्रिएट करायची, वेल्थ क्रिएट करायची. वेल्थ कशी क्रिएट होते, वेन यू द मॉनिटरी कन्सिडरेशन इन गुड अमाऊंट. जेव्हा तुम्ही जे काही मॉनिटरी कन्सिडरेशन आहे ते जर प्रॉपरली भेटत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय होतो, बिझनेस ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला मदत होते. प्रोसेसिंग ऑफ वेल्थ म्हणजे काय, की तुमचं बिझनेस ऍक्टिव्हिटी करून प्रॉफिट आलाय त्याच्यातनं तुमची काय होती, वेल्थ क्रिएट व्हायला मदत होते. तसंच प्रोफेसर प्राईड, ह्यूज अँड कपूर यांची जी डेफिनेशन आहे ती काय, द ऑर्गनाइज efforts of individuals to produce and sell for a profit the goods and service that satisfy society's need means a business. म्हणजे आता ही सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे की बाबा काय बिझनेस म्हणजे काय. एफर्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल, ऑर्गनाइज एफर्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. इंडिव्हिज्युअलचे काय ऑर्गनाइज एफर्ट्स आहे टू प्रोड्यूस अँड सेल. काय करायचं, टू प्रोड्यूस म्हणजे एखादी गोष्ट बनवणे, अँड सेल कशासाठी, फॉर अ प्रॉफिट. प्रॉफिटसाठी काय करायचंय तुम्हाला, सेल करायचं. म्हणजे तुम्हाला काय, पहिलं म्हणजे इंडिव्हिज्युअलचे किंवा ग्रुपचे ऑर्गनाइज एफर्ट्स पाहिजे, दुसरं म्हणजे प्रोडक्शन पाहिजे, आणि जे काही प्रोड्यूस केलेलं असेल ते सेल केलं पाहिजे. आणि हे सगळं सेल कशासाठी करायचं, तर प्रॉफिटसाठी, फॉर अ प्रॉफिट. द गुड्स अँड सर्व्हिस दॅट सॅटिस्फाय सोसायटीज नीड. पण हा प्रॉफिट पण कसा, किंवा ज्या गुड्स अँड सर्व्हिस आपण प्रोड्यूस करणार आहे, काय करणार आहे, ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करणार आहेत, दॅट सॅटिस्फाय सोसायटीज नीड. ते काय सोसायटीची नीड जी आहे ती काय करतो, सॅटिस्फाय करायला मदत करतो. जे काही सोसायटीची नीड आहे ते जी काही नीड सॅटिस्फाय करायची त्यासाठी तो काय करत असतो, मदत करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, बिझनेस असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस कराव्या लागतात किंवा सेल कराव्या लागतात की ज्या सोसायटीच्या नीड्स सॅटिस्फाय करू शकतात आणि त्यातनं तुम्हाला प्रॉफिट राहू शकतो. जो काही प्रॉफिट राहणार आहे त्यातनं तुमची काय होणार आहे, वेल्थ क्रिएशन होणार आहे. तर प्रोफेसर हॅनी आणि प्रोफेसर प्राईड ह्यांच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशनमधनं आपल्याला काय कळतं की बाबा ज्या काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज त्या सगळ्या कशासाठी आहेत,
ह्या सगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटी काय, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, तुम्हाला काय करावं लागतं, मॉनिटरी कन्सिडरेशन हे जनरेट करावं लागतं. जेव्हा तुम्हाला मॉनिटरी कन्सिडरेशन भेटेल किंवा मनी भेटेल, ह्यातनं प्रॉफिट भेटेल, तेव्हाच तुम्ही काय करणार, बिझनेस ऍटोमॅटिकली तुमचा पुढे जाऊन रन करण्यात तुम्हाला काय होतो, फायदा वाटत असतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्युचर कॅरेक्टरिस्टिक ऑर फीचर्स ऑफ बिझनेसेस, किंवा बिझनेसचे कॅरेक्टरिस्टिक्स काय किंवा फीचर्स काय, हे आपण काय करणार आता बघणार आहोत. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, पहिली कॅरेक्टरिस्टिक जसं मी तुम्हाला सांगितलं की बिझनेस काय तुमची पहिली बिझनेस ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. बिझनेस काय तुमची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. बिझनेस इज एन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इट इज undertaken to earn money or livelihood. It is not because of love, affection, sentiments. म्हणजे बिझनेस मध्ये काय, हॅलो, काय प्रॉब्लेम आहे का? तर पहिली कॅरेक्टरिस्टिक काय बिझनेसची, अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. बिझनेस काय, एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. काय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, तर बेसिकली आपण हा जो काही बिझनेस करतो हा कशासाठी करतो, अर्न मनी, टू अर्न मनी और लाईव्हलीहूड. लाईव्हलीहूड साठी आपण बिझनेस करत असतो. बरेच लोक, प्रत्येक जण काम का करतो, तर टू अर्न मनी और लाईव्हलीहूड साठी तो काय करत असतो, प्रत्येक जण काम करत असतो. इट इज नॉट ऑफ लव्ह, अफेक्शन, फिलिंग अँड सेंटिमेंट्स. म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कशावरनं डिफाईन होती, तर जेव्हा बिझनेस करतो तेव्हा इन बिझनेस देअर इज नो लव्ह, अफेक्शन, no feelings for anyone, sentiment is not proper. So ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली आपलं जे काही बिझनेस आहे त्याला काय करत असतो, जे काही बिझनेस आहे त्याला वाढवायला काय मदत करत असतो. म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कशावरनं ठरली, की इट इज मॉनिटरी कन्सिडरेशन आहे, म्हणून ती काय झाली, बिझनेस ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झालेली आहे. टू पार्टीज, every business transaction involves an exchange. Minimum two parties are required for exchange, that is the seller and the buyer. Business transactions is a result of an agreement between the buyer and seller, which may be oral or written. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे कुठलाही व्यवहार करतो दरवेळेस, की बाबा आपलं साखरेचं उदाहरण जे कंटिन्यू चालू, त्यात काय, एक जण विकणार आहे, एक जण विकत घेणार आहे, म्हणजे सेलर पण आहे बायर पण आहे. आपण दुकानात जातो तर दुकानदार हा आपला काय, सेलर आहे, आणि आपण त्याच्याकडनं साखर घेतो तर आपण काय, बायर आहे. म्हणजे काय, जोपर्यंत सेलर आणि बायर मार्केटमध्ये नसतील तोपर्यंत तुम्ही बिझनेस चालवू शकता का, तर नाही. बेसिकली मिनिमम किती, दोन पार्टीज तर तुम्हाला पाहिजे की बिझनेस व्हायला. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व अँड एक्सचेंज, इन्व्हॉल्व अँड एक्सचेंज. प्रत्येक बिझनेसमध्ये काय असतं, बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सचेंज असतो. तुम्ही जर प्रोडक्ट घेतलं, समजा आता आपण शुगर ॲज अ प्रोडक्ट म्हणून आपण घेतो, अगेन्स्ट आपण काय देतो त्याला, 40 रुपये त्याला देतो, म्हणजे काय झालं, आपण त्याला मनी देतो. तसंच कधी कधी तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी जर असतील तर काही ना काही एक्सचेंज होतं. कधी कधी तुम्ही मित्रासाठी पण आपण बसल्या बसल्या, आता बिझनेस नाही आहे हा, पण तरी एक उदाहरण असं आहे की बाबा आज तुझी गाडी मला दे, त्या बदल्यात माझा मोबाईल तू घेऊन जा. कधी कधी आपण असे व्यवहार करतो मित्रामध्ये पण. म्हणजे काय झालं की आपण त्याला बार्टर सिस्टम असं म्हणतो, की बाबा वस्तूच्या बदल्यात वस्तू, किंवा दोन एक्सचेंज काही ना काही होत असतं, की एक जण तुम्हाला काही तर मदत करतो, त्या बदल्यात तुम्ही त्याला काही ते कन्सिडरेशन देत असता. मिनिमम टू पार्टीज आर रिक्वायर्ड. किती, मिनिमम टू पार्टीज कंपल्सरी लागतात. बिझनेस ट्रान्झॅक्शन इज अ रिझल्ट ऑफ अन ॲग्रीमेंट बिटवीन बायर अँड सेलर. बघा, बिझनेसमध्ये नेहमी काय होतं, बिझनेस ट्रान्झॅक्शनचे नेहमी काय असतात, इट इज अन ॲग्रीमेंट. काय ते ॲग्रीमेंट आहे बिटवीन द बायर अँड सेलर. ऑलवेज सी always remember there is mainly two parties, buyer, seller, and both they are agreed to price which they are transfer the goods, which may be oral or written. जे काही agreement असेल किंवा जी काही असेल ती oral किंवा written असेल.
तर आता जे आपलं उदाहरण कंटिन्यू चालू आहे, दुकानातनं साखर घेतली 40 रुपयाला, तर हे काय आहे, आपलं ओरल ॲग्रीमेंट असतं. आपण दुकानदाराला सांगतो मला साखर पाहिजे, दुकानदार साखर देतो, म्हणतो की 40 रुपये किलो आहे, तर आपण त्याला 40 रुपये देतो आणि साखर घेऊन निघतो. हे जे काय झालं, हे एक ॲग्रीमेंट झालं. एकानं पहिल्यांदा ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करायला चालू केली, एकानं टर्म्स सांगितल्या की काय टर्म्स आहेत. सेलरनं काय केलं, त्या टर्म्स ॲक्सेप्ट केल्या, ओके. मग बायरनं पुढं काय केलं, पैसे देऊन विषय तिथं संपला. म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते तिथं संपलं. आता जेव्हा कायद्याच्या भाषेत तुम्ही बघताल, तर each and every transaction is a each and every business transaction is a contract which is written or oral. नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही बघायला जाताल, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही तुम्हाला कायदा तुम्हाला किंवा रूल्स, रेग्युलेशन, ऍक्ट्स जे काही बनवलेले आहेत ते कुठं ना कुठं तुम्हाला येणार आहे. आता ह्या केसमध्ये काय होतं, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1986 वाला काय होतो, ऍप्लिकेबल होतो. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे आपला, तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय होतो, ऍप्लिकेबल होतो. अशा बऱ्याच गोष्टी की प्रत्येक गोष्टीसाठी भारतात बेसिकली कायदा आहे. तुम्ही गाडी चालवता तर मोटर व्हेकल ऍक्ट आहे. तुम्ही काय म्हणता बँकात जातात तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी ऍक्ट आहे. इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आहे. तर त्यानुसार प्रत्येक ऍक्टनुसार तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी काम करावं लागतं. थर्ड पॉईंट काय कॅरेक्टरिस्टिक्स, की प्रॉफिट मोटिव्ह पाहिजे. मोटिव्ह काय पाहिजे तुमचा, प्रॉफिट हा तुमचा काय पाहिजे, मोटिव्ह पाहिजे. द बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू अर्न द प्रॉफिट. बघा बेसिक पर्पज काय आपला, टू अर्न द प्रॉफिट फ्रॉम इट्स ऍक्टिव्हिटीज. ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यातनं काय करायचं आहे, प्रॉफिट हा आलेला पाहिजे. Businessmen try to maximize the profit either by increasing the volume of sale or reducing its cost. तुम्ही कसा करू शकता, मॅक्झिमम प्रॉफिट जर अर्न करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, इनक्रीज द व्हॉल्यूम, एक तर व्हॉल्यूम वाढू शकता, और रिड्युसिंग इट्स कॉस्ट, म्हणजे जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे तिथं तुम्ही कमी करू शकता. तर ह्या दोन्हीपैकी ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यांना ऑटोमॅटिकली तुमचा प्रॉफिट वाढणार आहे. It is the spine of businesses which keep the business going on its the long term. The amount of profit may differ from businesses to businesses. जी काय प्रॉफिटची अमाऊंट आहे ती काय होती, डिफर फ्रॉम बिझनेसेस टू बिझनेसेस. बिझनेस टू बिझनेस तुमचं जे काही प्रॉफिट आहे त्याचे जे पर्सेंटेज आहेत ते काय होत असतात, चेंज होत असतात. तर अशा रीतीनं आपण काय बघितल्या, बिझनेसच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता बघितलेल्या आहेत. तर ज्या काही राहिलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय करू, पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा बघू. तर कोणाला काही शंका आहे का? नाही.